एलपीजी वाहून नेणारा टँकर पुलावरनं कोसळला आणि त्यामुळे भीषण अपघात झाला। या अपघातानंतर मोठी वायुगळतीही झाली आणि किमान 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। मुंबई गोवा हायवेवरील वाहतूक 9 तासांपासून ठप्प झाली आहे। मुंबई गोवा महामार्गावरती अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। मागच्या 2 महिन्यातली ही दुसरी घटना आहे। मात्र वायुगळती झाल्यावरती नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवल्यामुळे मोठी दुर्घटना मात्र टळली आहे। एलपीजी टँकरमधील गॅस एलपीजी टँकरमधला गॅस ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेलाही दरम्यान सुरुवात झालेली आहे। मुंबई गोवा महामार्गावरच्या हातखंबा गावात एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला आणि त्यानंतर 9 तास झालेले आहेत। मुंबई गोवा महामार्ग पूर्णपणे एका अर्थानं ठप्प आहे। ही अवजड वाहनं आहेत किंवा ट्रक्स आहेत जे सध्या मुंबई गोवा महामार्गावरती थांबले आहेत किंवा त्यांना थांबवण्यात आलेलं आहे। सध्या ज्या ठिकाणी टँकरला अपघात झालेला आहे किंवा टँकर पलटी झालेला आहे त्या टँकरमधला गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्याचं काम सध्या घडीला सुरू आहे आणि त्यामुळं अगदी मुंबईवरून गोव्याकडे किंवा गोव्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे। हलकी वाहनं आहेत त्यांना पर्यायी मार्ग सध्या उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, पण अवजड वाहनांना मात्र सध्या इथं वाट बघावी लागते आणि त्यामुळे सध्या मोठ्या संख्येनं किंवा या रांगा ज्या आहेत आपल्याला त्या मुंबई गोवा महामार्गावरती लागलेल्या दिसून येत आहेत। अर्थातच आणखीन काही अवधी हा महामार्ग सुरळीत होण्यासाठी जाऊ शकतो, कारण की अपघातग्रस्त टँकरमधला गॅस सध्या दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्याचं काम सुरू झालेलं आहे, पण नेमका अवधी किती लागेल हे मात्र निश्चितपणे सध्या सांगता येत नाहीये। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, हातखंबा, रत्नागिरी।